देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची सिनेमाच्या टायटलमध्येच बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत। पहिला देऊळबंद तुम्हाला आवडला असेल, मुळशी पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर हा चित्रपट खूप आवडणार, कारण मी बनवलेल्या आजवरच्या सिनेमातले 4 पावलं पुढे जाऊन आपण करतोय। एका महिला शेतकरी बाईनी अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला परीक्षेला बसवलं आणि तिचं म्हणणं असं आहे की या परीक्षेत तू उत्तीर्ण झाला तर तू खरा देव, मी तुझं अस्तित्व मान्य करतो। आणि एक नास्तिक बाई देवाला चॅलेंज करते, देव पण हसत हसत ते स्वीकारतो चॅलेंज। त्याच्यावरती पुढचं बोलती, काय बोलती ती गोष्ट आणि कशी एक महिला शेतकरी नास्तिक आणि स्वतः परमेश्वर यांच्यातली जुगलबंदी आणि त्यातून दोघांनी मिळून काढलेले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची उत्तर ही चित्रपटात आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि देऊळबंद याबाबत तुम्ही आता बोललो, नेमकं काय प्लॅनिंग आहे? पुढचं काय प्लॅनिंग? पुढचं काही नाही प्लॅनिंग, म्हणून तर या 21 मेला चित्रपट रिलीज करतोय, कारण मे जून जुलै शेतकऱ्यांसाठी बिकट काळ असतो सगळा। मग अवकाळी पाऊस पडू शकतो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, असं काही भाव पडलाय, दुबार पेरणी तिबार पेरणी, काही घडू शकतं ना शेतकऱ्याच्या आयुष्यात ते हे दिवस। म्हणून चित्रपट आता रिलीज, कारण माझी धारणा आहे की माझ्या या चित्रपटामुळे एक जरी आत्महत्या एवढी कमी झाली दरवेळेच्या पेक्षा तर मी परमेश्वराचे आभार मानतो।